आज मी झटपट तयार होणारी चटपटीत अशी पुदिन्याची चटणी केली. त्यासाठी 2 ते 3 पाण्याने पुदिना पहिले स्वच्छ धुवून घेतला आहे, चांगला निवडून घेतलेला आहे. 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. हा गावरान लसूण आहे त्यामुळे मी थोड्याशाच प्रमाणात टाकला आणि जेवढा पुदिना घेऊ ना तेवढीच कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर पण चांगली स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर 3 ते 4 काप अद्रकचे घेतले आणि थोडंसं खोबरं असं बारीक किसून घेतलं आहे. किसून घेतल्यामुळे ते पटकन बारीक होतं. एक लिंबू अर्धा कापून घेतला आणि बिया काढून त्याचा रस पिळून घेतला. लिंबामुळे चटपटीत चव लागते चटणीची. भाजकी डाळ घेतली. भाजकी डाळ थोड्याशाच प्रमाणात घेतली. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधून तुकडे करून घेतल्या. अशामध्ये तुकडे केल्यामुळे ना पटकन बारीक होतं. आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकल्याच्यानंतर हे बारीक वाटून घेतलं आणि 1 चमचा पळी तेल टाकलं आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं. तेल टाकल्यामुळे ना मिश्रण एकजीव होतं आणि पटकन बारीक पण होतं. ही चटणी रोजच्या जेवणात किंवा भजी, समोसे आणि इडलीसोबत पण खूप छान लागते.